राधे राधे, जय एकविरा. आता संध्याकाळी जेवणाची तयारी. कुकरमध्ये पाणी गरम करत ठेवला. राजम्याची भाजी करायला घेतली. लाल राजमा आहे, काश्मीरी राजमा. मला खूप आवडतो. कधीपासून केलीच नव्हती राजम्याची भाजी, पण आता राजम्याची भाजी करते. 2-3 शिट्या घ्यायला जरा उकळत ठेवला. एकीकडे ग्रेव्हीसाठी टॅमॅटो, अद्रक, काजू, खडे मसाले आणि मिरची एक सगळी पेस्ट करून घेतली. तेलामध्ये जिरा घातला आणि तेजपत्ता जरा मिक्स करून घेतला पूर्ण. आणि त्याच्यानंतर ती ग्रेव्ही केलेली ती पूर्ण घातली त्याच्यात आणि जरा मिक्स केली मस्त अशी. आणि नंतर आपले घरातले सगळे मसाले, हिंग, लाल मसाला, हळद, धना पावडर, गरम मसाला सगळे असे घातले त्यामध्ये आणि पाणी घालून जरा ग्रेव्ही शिजत ठेवली. बटाटा पण घातला मी. उकडून नाही घेतला बटाटा, त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये शिजत ठेवला जरा. आणि नंतर राजमा पण मस्त असं उकळलेला. नंतर ग्रेव्ही पण जरा शिजली ना, बटाटा पण शिजलेला, तर त्यात राजमा घातला आणि मस्त असं मिक्स करून घेतला पूर्ण. आणि त्यानंतर सुका खोबरा घातला. खोबऱ्याची आपली वाटी असते ती भाजून तो त्याचा खोबरा बनवते मी. आणि थोडी कसुरी मेथी पण घातली आणि फ्रेश क्रीम दुधावरची आपली सरू तीच घेते मी. मस्त अशी मिक्स केली आणि तूप घातला वरून. बटर नाही घातलं, तूप घातला. मस्त लागतं कधी कधी असं. आणि अन्विक शाळेतून आलेला, त्याला पाहिजे होता पास्ता. मी एकीकडे त्याला पास्ता बनवायला घेतला. पास्ता पण झाला, त्याला दिला खायला. त्यानंतर भेंडी कापून घेतली अशी उभी मस्त पातळवर. दुसरी काय करू भाजी समजत नव्हतं, मग अशीवर भेंडी करते. सगळे घरातले मसाले घातले त्याच्यात, हळद, धना पावडर, तिखट मसाला आणि बेसन आणि तांदळाचं पीठ घातला. थोडासा लिंबू पिळला आणि मिक्स करून जरा वेळ झाकण देऊन ठेवून दिला. त्याच्यानंतर तेलामध्ये जिरा घातला, कढीपत्ता आणि ते भेंडी सगळे त्याच्यात मिक्स करून घेतले. आणि अशीच करते मी कधी कधी. भेंडी मस्त लागतात अशी खायला. जरा जास्त तिखट पाहिजे तर मसाला जास्त घालायचा, तर मस्त लागतात असे जरा कुरकुरीत. स्लोवरच करायला लागतात, तेव्हा ती अशी जरा कुरकुरीत होते. पूर्ण अशी मी मिक्स करून घेतली आणि स्लोच ठेवला जरा गॅस. मस्त अशी शिजून घेतली भेंडी आणि छान लागतात अशी भेंडी, मला खूप आवडतात. आणि त्यानंतर जिरा राईस करायला घेतला. बासमती तांदळांचा नाही, घरातले आपले रोजचे रेग्युलर तांदूळ असतात त्याचाच मी जिरा राईस केला. भात जरा शिजून घेतलेला. नंतर तेलामध्ये जिरा घालून असं जरा मिक्स करून घेतला पूर्ण. आणि एकीकडे भाज्या पण झाल्या सगळ्या, भेंडी पण झाली, एकीकडं राजमा झाला आणि जिरा राईस पण. नंतर जरा भांडी होती ती घासून घेतली. किचन जरा साफ करून घेतला आणि भगवंताला देवाला मी भोग दाखवायला घेतला. प्रार्थना वगैरे केली आणि आम्ही लगेच जेवत नाही. भगवंताला भोग दाखवल्यानंतर बऱ्याच टायमात आम्ही जेवायला बसतो. आणि त्याच्यानंतर बाबांना मी कांद्याची भाजी करायला घेतली, कारण की बाबांना कमी तेल वगैरे सगळं लागतं. आणि बाबांचं मेन गोष्ट तेलच वेगळा आहे जेवणाचा, कारण की त्यांचं हार्टचं ऑपरेशन झाले त्याच्यामुळे त्यांचं तेल वगैरे सगळं वेगळं आहे. मग तेलामध्ये जिरा घातला, कढीपत्ता आणि एक अशी मिरची घातली. तिखट पण बाबाला जरा कमीच लागतं, मग मिरची एकच घातली. आणि कांदा असा पातळ कापून घेतलेला तो पण त्यात परतून घेतला. आणि भाकर पण बाबांची होती, बरं कांद्याचीच भाजी करते. आणि हळद, धना पावडर, थोडासा लाल मसाला, झाकण देऊन जरा भाजी शिजत ठेवली. नंतर मग कोथिंबीर घातली त्यामध्ये आणि मस्त अशी भाजी एकीकडे ही पण झाली. नंतर मग आम्ही पण जेवायला बसलो. उपास सोडते बरं. चला मग, राधे राधे.